मी एकटाच राहायचो. भाड्याने शिक्षण संपवून शहरात नोकरीसाठी आलो होतो मी. त्यामुळे एकटाच असायचो. जॉब तसा काही फार चांगला नव्हता. जेमतेम पैसे मिळायचे मला. त्यामुळे मी घर पण तसेच बघितले होते भाड्याने राहण्यासाठी. घर म्हणजे एक खोलीच होती ती. मी ज्यांच्याकडे राहायचो तो एक शिक्षक होता. त्याचे नाव मुकेश होते. त्याचे घर पण फार काही मोठे नव्हते. जेमतेम 4 खोल्या होत्या. त्यातीलच एक खोली त्यानी मला भाड्याने दिली होती. राकेश आणि त्याची बायको रीना दोघेच राहायचे घरी. राकेश साधारण 45 वर्षाचा असेल, तर रीना अजूनही तिच्या तिशीत होती. त्यामुळे त्यांच्यातील वयाचे अंतर अगदी साफ दिसायचे. त्यातच राकेश खूपच गबाल्या सारखा राहायचा आणि ती म्हणजे काही विचारायची सोय नाही. रीना दिसायला एक नंबर आयटम होती. उंच तर होतीच ती, पण तिची फिगर म्हणाल तर त्याला बघितल्यावर म्हाताऱ्याचा सोटा पण उठेल अशी होती. तासून फिगर बनवली आहे की काय असे वाटे तिच्याकडे बघून. त्यामुळे तिच्यावर माझी नजर चांगलीच होती. नेहमी साडी घालायची ती, पण ती साडी अशी काही घालायची की त्यातून तिच्या शरीराचे एक आणि एक अवयव स्पष्टपणे उठून दिसत असत. तिला बघून मी कित्येक रात्री तिच्यावर मूठ मारून व्यतीत केल्या होत्या. रीना म्हणजे एक अप्सराच होती. तिच्या नखनिशांत सौंदर्य बघून मी घायाल होत असे. तिच्या छातीचे गोलाकार भाग माझ्या सोटा जागृत करायला बास होते. तिची गांड म्हणजे नुकतेच झाडावरून कलिंगड कापून ठेवले असावे तसे दिसत होते. ती साडी अगदी घट्ट घालत असे त्यामुळे तर तिच्या गांडीचा आकार कमालीचा गोल आणि उठून दिसत असे. तिला मी नेहमी चोरून चोरून बघत असे आणि हे तिला देखील माहीत होते. ती काही मला याबद्दल बोलत नव्हती. त्यामुळे मला नेमके समजायचे नाही की तिच्या मनात काय आहे नेमके ते. राकेशकडे पुस्तकांचा खूप साठा होता. तो मला नेहमी पुस्तके देत असे वाचायला. मी पण वाचून त्याच्याकडून सारखी नवनवीन पुस्तके घेत असे. एकदा मी माझ्याकडे असलेले एक पुस्तक बदलण्यासाठी म्हणून राकेशकडे जात होतो. माझ्या खोली शेजारीच त्याची बेडरूम होती आणि त्यातच त्याचे ते पुस्तकांचे कपाट होते. मी तिथे गेलो. त्याच्या रूमच्या तिथे एक खिडकी होती आणि त्याला पडदा लावलेला होता. तो पडदा साधारण बाजूला झाला होता. मी त्यातून थोडेसे आत डोकावले आणि बघतच राहिलो. रीना नुकतीच अंघोळ करून आली होती. नखनिशांत गोरी असलेली रीना फक्त टॉवेल लावून बाहेर आली होती. साडी घालत होती. तिला त्या अवस्थेत बघून मला काही समजायचे बंद झाले. ती जमेल तितकी गोरी होती. जितकी गोरी बाहेरून दिसायची त्यापेक्षा जास्त गोरी ती आत दिसत होती. मी तसेच तिथे थांबून तिच्याकडे बघू लागलो. मला त्या पडद्यामुळे फार काही नीट दिसत नव्हते. पण जितके दिसते ते तरी कशाला सोडा म्हणून मी तिथेच थांबलो होतो. तिची साडी घालून झाली पण मला काही अपेक्षेप्रमाणे काही दिसले नाही. त्याचवेळी अचानक माझा हात दरवाजावर पडला आणि तिने झटकन मागे वळून बघितले. मला बघून ती मला म्हणाली, "काय रे संदीप, काय करत आहेस तिथे?" मी थोडा घाबरलो आणि म्हणालो, "काही नाही. ते पुस्तक नेण्यासाठी आलो होतो." "अरे ये ना मग आत आणि घे." ती असे मला म्हणताच मी आत गेलो आणि पुस्तक घेण्याचे नाटक करू लागलो. पुस्तके बघत बघत माझे लक्ष मागे असलेल्या रीनाकडे गेले. तिने ब्लाऊज अटकविला होता, पण तिला काही केल्या त्याचे हुक लावता येत नव्हते. ती खूप प्रयत्न तर करत होती, पण जमत नव्हतेच. तिची उघडी पडलेली गोरीपान पाठ बघून मी लाल घोटू लागलो. तिचे ते सौंदर्य तिच्या नुकत्याच अंघोळ केल्यामुळे खाली टपकणाऱ्या पाण्याच्या थेंबामुळे खूपच उठून दिसत होते. तिचे ते मोकळे केस असे काही तिच्या पाठीवर रमत होते की काही विचारू नका. तिच्याकडे मी रोखून बघू लागलो होतो आणि त्याच वेळी ती अचानक मागे फिरली आणि म्हणाली, "अरे संदीप, बघत काय उभा आहे असा तू? जरा मदत कर ना मला. इकडे ये आणि जरा हुक लावून दे. मला दे." असे म्हणताच मी अधिकच गरम झालो. पुढे झालो आणि तिच्या ब्लाऊजचे हुक लावायला चालू केले. तिच्या ब्लाऊजचा घेर तसा खूपच मोठा होता. तिची पाठ नावाला झाकली आहे की काय असे वाटत होते मला. हुक लावता लावता माझ्या हाताचा स्पर्श तिच्या पाठीला झाला आणि बघता बघता माझा सोटा प्रचंड कडक झाला. माझा हात तिला लागताच ती पण थोडी चलबिचल झाली.